what points have been covered for that particular lecture, name of the point, then video lecture for that. मग आता आपण लेक्चर सायमल्टेनियसली रेकॉर्ड करतोय, पण सुरुवातीला ते झूम वरती पॉसिबल नव्हतं. सो फॉर दॅट व्हॉट आय हॅव डन, सेपरेट व्हिडिओ लेक्चर्स आय हॅव ऍडेड. सेपरेट प्रिपेअर करून इथे टाकलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला 1 2 3 असे दिसत आहेत व्हिडिओ लिंक तिथं एका ह्याला सुरुवातीच्या काही एका 8-10 लेक्चरसाठी. ते सगळे बघा त्याच्या व्हिडिओ लिंक. परत त्याच्या पुढचा कॉलम आहे क्लास नोट्स. आता क्लास नोट्स मध्ये कसं आहे, इथं जर तुम्ही स्पेसिफिकली चॅप्टर 1 साठी बघितलं तर इथं एक फाईल आहे, पहिली पीडीएफ फाईल. ते माझ्या हँड रिटन काही नोट्स स्कॅन केलेल्या आहेत, त्या सुरुवातीच्या पॉईंटसाठी मी तुम्हाला समजावा म्हणून त्या दिल्या होत्या. ह्या तुम्ही रेफर करू शकता. वरचं पहिलं या मटेरियल मधल्या पहिल्या क्लास नोट्स तुम्ही रेफर करू शकता, किंवा पूर्ण चॅप्टरच्या जर बघितल्या ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये पहिल्या चॅप्टरसाठीच 2 कॉलम मध्ये केलेले आहेत नोट्स शेअर. एक झाला हा, these are my handwritten notes for initial point, and second column it is this one, you can see here. इथं जर तुम्ही हे ओपन करून बघितलं तर इथं सगळ्या पहिल्या चॅप्टर 1च्या स्कॅन्ड नोट्स आहेत, ज्या लास्ट इयरच्या स्टुडंटच्या नोटबुक रेफर करून ज्या स्कॅन केलेल्या आहेत त्या ह्या नोट्स आहेत. इथून तुम्ही सगळ्या फर्स्ट चॅप्टरच्या नोट्स रेफर करू शकता. ओके, सो दिस 2 क्लास नोट्स यू कॅन रेफर. आता आपण ह्या पहिल्याच चॅप्टर पुरतं बोलूया. जसं जसं त्या चॅप्टरचा रिस्पेक्टिव्ह पॉईंट आपण रिवाइज करू. सिमिलरली आय विल explain you for which point which notes you have to refer. So now referring that chapter notes only, I will revise the points. Okay, so if you see the syllabus, so how many chapters are there in analog communication? आणि ह्या one more thing, ह्या क्लास नोट्सच्या पुढे इथं पीपीटी आहेत. प्रत्येक रिस्पेक्टिव्ह लेक्चरच्या पीपीटी तिथं अपलोड केलेल्या आहेत. पीपीटी जर बघितलं तर सुरुवातीच्या लेक्चरसाठीच पीपीटी जास्त यूज केल्या होत्या, जिथं वेव फॉर्म वगैरे आहेत तिथं. त्याच्या पुढच्या नोट्सला मी किंवा त्याच्या पुढच्या पॉइंट्सला डायरेक्ट नोट्स मधले पॉइंट्स रेफर करूनच आपण ते पॉइंट घेतलेले आहेत. त्यामुळं फॉर नेक्स्ट पॉइंट्स देर आर नॉट मोर पीपीटी. फॉर इनिशियल पॉइंट्स टू अंडरस्टँड द वेव फॉर्म्स अँड ऑल अदर पॅरामीटर्स आय हॅव ॲडेड पीपीटी फॉर इच पॉइंट. हे झालं पीपीटीचा पॉइंट. पुढे जो आहे तो इथं हा कॉलम बघा तुम्ही, असाइनमेंट क्वेश्चन्स अँड एमसीक्यूज. मग इथं ही शीट जर ओपन केली तर एकाच शीट मध्ये सगळ्या चॅप्टरचे असाइनमेंट क्वेश्चन्स आणि एमसीक्यूज विथ सोल्युशन. द एमसीक्यूज आर गिवन. ओके, सो दॅट इज रिलेटेड टू असाइनमेंट क्वेश्चन्स अँड एमसीक्यूज. बघा तर इथं असाइनमेंट क्वेश्चन ह्याच्यातलं मी तुम्हाला सांगितलं. सेट ए बी सी म्हणजे काय, दॅट इज जस्ट बेस्ड ऑन द डिफिकल्टी लेवल. लास्ट इयरला एक एक्सरसाइज सांगितला होता, त्यासाठी ते एबीसी वाईज क्लासिफिकेशन केलं होतं. फॉर युअर केस इट इज नॉट अप्लिकेबल. यू हॅव टू राईट ऑल द क्वेश्चन्स. सो राईट नाउ डोंट कन्सिडर अबाउट एबीसी लेवल्स. दीज आर असाइनमेंट क्वेश्चन्स. त्याच्या खाली एमसीक्यू आहेत आणि एमसीक्यूच्या खाली त्याचे सोल्युशन आहेत. कंबाइनली इट इज देअर फॉर all the chapters. Okay, this is about assignment questions and MCQs. And last column is about एक्स्ट्रा मटेरियल. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त जे काही एक्स्ट्रा मटेरियल आहे, आता एक्स्ट्रा मटेरियल मध्ये इथं मी लॅब मॅन्युअल ऍड केलेलं आहे एसीचं, जे आपण लॅब मॅन्युअल कन्सिडर केलं होतं प्रॅक्टिकल साठी. दॅट लॅब मॅन्युअल ऍडेड इन द एक्स्ट्रा मटेरियल. अपार्ट फ्रॉम दॅट वॉट एव्हर, आता इथं जे आपण पहिल्या कॉलम मध्ये व्हिडिओ लेक्चरच्या लिंक करतोय ते आपण जे शिकवलेले आहे त्याच्या व्हिडिओ लिंक इथं अपलोड केलेले आहेत त्या क्लासच्या. अपार्ट फ्रॉम दिस, इफ एनी ऑन अनदर व्हिडिओ लाईक, मी तुम्हाला युट्यूब वरचे व्हिडिओ बरेच व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवलेले आहेत, आणि त्या सेम व्हिडिओच्या लिंक इथं त्या त्या रिस्पेक्टिव्ह पॉइंट मध्ये पण बऱ्याच ह्याला केलेले आहेत. किंवा ऍडिशनल जर काही व्हिडिओ किंवा ऍडिशनल पीपीटी ऍडिशनल
Hello, am I audible? Yes, ma'am. I was disconnected because of some net issue. So, you were able to hear what I explained. Study material मध्ये कुठल्या शीट कुठं ठेवलेले आहेत ते मी Yes, एक्सप्लेन ma'am. करत होते तुम्हाला. वॉज इट ऑडिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. So PPT assignment question आणि हे extra material. So is it clear to all how to refer the study material? You go through Yes, each ma'am. and every point so that you will get the additional information from the particular point. Okay, so if you see the syllabus for analog communication, so 6 chapters are there. I will just quickly first revise the syllabus so that you will understand. आता हे मी परत रिवाइज करते सगळे पॉइंट. सो इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दॅट पीपल और दॅट स्टुडंट्स पर्टिक्युलरली दोज हू हॅव मिस दॅट पर्टिक्युलर पार्ट. यू नो आपण कुठल्या लेक्चरला प्रेझेंट होतो, कधी ऍबसेंट होतो, त्यामुळे ऍटलिस्ट हे रिव्हिजनचे लेक्चर तरी तुम्ही सिन्सिअरली अटेंड करा सो दॅट यू विल अंडरस्टँड द पॉइंट. ओके, सो इफ यू सी द सिलेबस, सो इन सिलेबस 6 chapters are there. एसीची सांगितले मी तुम्हाला टीचिंग स्कीम 3 hours पर वीक, पण आता ऑनलाईन लेक्चरमुळे आपल्याला जास्त लेक्चर्स मिळाले पर वीक 4 to 5 वी गॉट. सो वी गॉट मोर नंबर ऑफ लेक्चर्स. प्रॅक्टिकल्स 2 hours पर वीक. त्याला एंड सेमिस्टर एक्झाम थेरी पेपर 70 मार्काचा आहे, ISC 30 मार्काची आहे, ICA म्हणजे टर्म वर्क 25 मार्काचा आहे आणि प्रॅक्टिकल एक्सटर्नल ओरल 25 मार्काची आहे. ओके, सो total weightage for this subject it is 150 marks. So that is comparatively more marks it is having. So syllabus, if you see, 2 sections. How many chapters are there in AC? किती चॅप्टर आहेत एनालॉग कम्युनिकेशन मध्ये? 6 chapters are there. Okay, so first chapter it is introduction, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे काय, elements of communication system, what is the meaning of baseband and carrier communication, modulation and demodulation means what, why we go for modulation, what are basic types of modulation, communication channel म्हणजे काय, communication channel चे कुठले टाइप आहेत, हे सगळे पॉइंट पहिल्या चॅप्टर मध्ये आहेत. सेकंड चॅप्टर हा नॉइज वरती आहे. नॉइज म्हणजे काय, अनवॉन्टेड सिग्नल. जो एखादा सिग्नल ट्रान्समिट करताना त्याच्यामध्ये अनवॉन्टेड सिग्नल ऍड होतो त्याला नॉइज म्हणतात. मग नॉइज म्हणजे काय, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ नॉइज, व्हॉट आर द डिफरंट सोर्सेस ऑफ नॉइज, ऑल दॅट पॉइंट्स आर देअर इन द सेकंड चॅप्टर. मग याच्यामध्ये अजून आपण वेगवेगळ्या सर्किटसाठी नॉइजचे कॅल्क्युलेशन केलेले आहेत. सिरीज कनेक्शन साठी नॉइज कसा कॅल्क्युलेट करायचा, पॅरलल साठी कसा करायचा, noise figure means what, noise bandwidth means what. So all these things we have completed in second chapter. Third one is AM transmission. आता आपल्याला सिलेबस मध्ये एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन हे इन डिटेल स्टडी करायचे. सो इन चॅप्टर नंबर 3 we have considered in detail about how to transmit the AM सिग्नल. फक्त AM सिग्नलच्या ट्रान्समिशन बद्दल थर्ड चॅप्टर मध्ये डिस्कशन आहे. बँड कॅरियर कम्युनिकेशन, AM सिग्नल कसा जनरेट करायचा, AM सिग्नल म्हणजे AM चं बेसिक आणि AM चा ट्रान्समिशनचा पार्ट हा थर्ड चॅप्टर मध्ये. फोर्थ चॅप्टर मध्ये काय, AM रिसेप्शन. सो व्हॉट वी हॅव स्टडीड रिलेटेड टू AM रिसेप्शन पार्ट, काय काय बघितलं आपण AM रिसेप्शन मध्ये. AM रिसिव्हरचा पॉइंट बघितला ना सगळा. सो व्हॉट आर द पॉइंट्स इन AM रिसिव्हर, सांगा मला ऍटलिस्ट हे बघून तरी सांगा आपण काय बघितले चौथ्या चॅप्टर मध्ये. AM रिसिव्हरचे सगळे डिटेल्स आहेत त्याच्यात. कुठले कुठले पॉइंट आहेत. AM रिसिव्हर, हाऊ इट वर्क्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ AM रिसिव्हर. दोन टाइप आहेत, TRF आणि सुपर हेट्रोडाईन. देन concept of series and parallel resonant circuit. परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स, AM रिसिव्हरचा परफॉर्मन्स हा कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स वरून
ठरवला जातो त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्यात. सेन्सिटिव्हिटी, सिलेक्टिव्हिटी, फिडेलिटी, IFRR, then tracking, mixer, and then we have seen AM detection methods, rectifier detection and envelope detection. So these are the points we have studied in chapter number 4. Then chapter number 5 is FM transmission and reception. So we have seen FM means what, basic concept of FM, mathematical analysis of FM, then frequency spectrum of FM. FM चा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम हा AM पेक्षा कॉम्प्लेक्स असतो का कमी कॉम्प्लेक्स असतो? Which spectrum is complex, AM or FM? Give the answers. Now revision lectures are FM. going on. FM spectrum is complex because it consists of more number of frequency bands. हे 5व्या चॅप्टर मध्ये बघितले आपण. AM ला ट्रान्समीटरला वेगळा चॅप्टर आहे, रिसेप्शनला वेगळा आहे, पण FM मध्ये तसं नाही. FM मध्ये ट्रान्समिशन आणि रिसेप्शन दोन्हीही सेम चॅप्टर. एकाच चॅप्टर मध्ये कव्हर झालेले आहे. ओके, मग आपण बघितलंय FM चे दोन टाइप आहेत, नॅरो बँड FM आणि वाईड बँड FM. हाऊ इट वर्क्स दॅट वी हॅव सीन. देन कंपॅरिझन बिटवीन FM, AM अँड PM. That comparison chart you have to draw. Then direct and indirect methods for FM generation. How to generate the FM? त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. त्या मेथड आपण बघितल्यात. नीड फॉर प्री एम्फासिस, डी एम्फासिस, FM डिटेक्शन टेक्निक. त्याचे 4 पॉइंट्स बघितलेत, स्लोप डिटेक्टर, बॅलन्स स्लोप डिटेक्टर, फोस्टर सेली डिस्क्रिमिनेटर आणि रेशो डिटेक्टर. दिस इज अबाउट 5th चॅप्टर. And 6th it is pulse analog modulation. ह्याच्यामध्ये काय काय बघितले आपण पल्स अनालॉग मॉड्युलेशन मध्ये? कुठले मेन 3 टाइप आहेत पल्स अनालॉग मॉड्युलेशनचे? Which 3 types are there? Pulse analog modulation, which 3 types are there? सांगा मला, पल्स अनालॉग मॉड्युलेशनचे कुठले टाइप बघितलेत आपण? PM, PWM, PPM. Yes, we have seen PAM, PPM and PWM. That's a basic working principle. That's a comparison. Then we have seen sampling theorem, how the sampling process takes place. Then proof of sampling theorem we will take during revision. The mathematical derivation आहे ज्याच्यावरून sampling theorem prove होतो. Then there are 2 techniques, natural sampling and flat top sampling. त्याच्यामधलं comparison. These points we will take during the revision. Then modulation, pulse modulation, demodulation method for again generation of PTM signal and introduction to PCM. All these points we have studied in the chapter number 6. And if you see the list of practicals, already that point we have discussed. So during practical revision slot, we will revise the practicals. Okay, basically we have seen AM generation detection, then generation of DSBSC, SSBSC. Then we Simulink वरती बघितलेत, how to generate AM signal, how to generate AM with addition of noise, how to generate FM, PAM. हे सगळे experiments related आहे. Okay, so we will start revising today chapter number 1. So today we will see what is the concept of communication. Basically आपण analog communication चालू केला subject, तेव्हा आपण सुरुवातीला communication ची definition बघितली होती. So can anyone tell what is the meaning of communication? How you can define any communication? How we define communication? Communication ची definition काय बेसिक सांगा मला. Transmission of information from one to another. Okay, so communication is process of transmission of information from one point to another point. That is the basic definition of communication. Okay, so when you transfer the information from one point to another, that we call it as a communication. Okay, then
Just a minute, I will open that notes. Then there are two types of communication. First, technical आणि नॉन टेक्निकल. दोन टाईपचे कम्युनिकेशन आहेत. नॉन टेक्निकल कम्युनिकेशन म्हणजे काय? डेली एक्झाम्पल्स, जिथं आपण एकमेकांशी बोलतो, or we are communicating to each other directly without any electrical device use. That is called as the natural communication. Okay, so that all the points we have seen. So I will just revise from start. So are you able to see the screen? Yes, ma'am. So introduction of communication. We can define communication as transmission of information from one point to another. आता ह्याच्याशी रिलेटेड पीपीटी मध्ये ऍडिशनल क्लासिफिकेशन सुद्धा मी दिलेलं आहे तुम्हाला. But everything I cannot refer simultaneously, so I will discuss it orally. So when we say communication, there can be two types of communication, technical आणि non technical. म्हणजे जेव्हा आपण when the communication takes place between two persons directly समोरासमोर जर आपण बोलत असू, that is non technical communication. Day to day life मधलं communication, when we are teaching in the class, that is also example of natural communication. Then technical communication means speaking through mic, speaking through telephone, speaking through mobile, communication through the satellite, email writing, communication through computer. हे सगळे झाले टेक्निकल कम्युनिकेशनचे एक्झाम्पल्स आले. मग आता दोन टाईपचे कम्युनिकेशन सिस्टीम्स असतात, विच आर कॉल्ड एज एनालॉग कम्युनिकेशन अँड डिजिटल कम्युनिकेशन. मग आता एनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. So for understanding the concept of analog signal and digital signal, I had explained you that things on the PPT. What is the meaning of signal? Signal means what? So can anybody tell how we can define the signal? Can we define signal? Signal म्हणजे काय? आता एनालॉग सिग्नल, त्याच्या एक्स ऍक्सिस वरती काय असतं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सिग्नल? हे बघितलं आपण त्या पीपीटी मध्ये. एनालॉग सिग्नल म्हणजे काय? एनालॉग सिग्नल इज एनी कंटिन्युअस सिग्नल फॉर विच टाइम वेरिंग फीचर ऑफ द सिग्नल इज रिप्रेझेंटेशन ऑफ सम अदर टाइम वेरिंग क्वांटिटी. किंवा सिम्पली आपण काय म्हणू शकतो, एखाद्या इन्फॉर्मेशनचं पिक्चरियल फॉर्म मधलं रिप्रेझेंटेशन, त्याला आपण म्हणतो सिग्नल. मग दोन मेन टाईपचे सिग्नल असतात, एनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट टू सिग्नल्स, ज्याच्यावरून कम्युनिकेशनचे दोन टाईप पडतात. आता आपण नॉन टेक्निकल कम्युनिकेशन बघत नाहीये, आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये टेक्निकल कम्युनिकेशन बघायचंय. मग टेक्निकल कम्युनिकेशन मध्ये दोन टाईप आहेत मेनली. तुम्ही जर ह्या क्लासच्या नोट्स मध्ये बघितलं तर there are two types of communications, analog communication and digital communication. So ज्या कम्युनिकेशन मधून एनालॉग सिग्नल आपण ट्रान्समिट करतो, दॅट इज कॉल्ड एज द एनालॉग कम्युनिकेशन. आणि ज्या कम्युनिकेशन मधून आपण डिजिटल सिग्नल ट्रान्समिट करतो, दॅट इज कॉल्ड एज द डिजिटल कम्युनिकेशन. So we will see how you can differentiate between the analog and digital signal. From this PPT you can understand. Tell me what is the difference in analog signal and digital signal? हे दोन बेसिक टाइप आहेत कम्युनिकेशनचे, एनालॉग कम्युनिकेशन आणि डिजिटल कम्युनिकेशन. हे कशावरून पडलेत? त्या कम्युनिकेशन सिस्टीम मधून ट्रान्समिट होणारा सिग्नल हा एनालॉग फॉर्म मध्ये आहे का डिजिटल फॉर्म मध्ये आहे, ह्याच्यावरून ते टाइप पडतात, एनालॉग कम्युनिकेशन आणि डिजिटल कम्युनिकेशन. सो यू टेल मी फ्रॉम दिस डायग्राम, what is the difference in analog signal and digital signal? किंवा तुम्हाला जे काय समजले आतापर्यंत ते सांगा मला. Yes, Meenakshi, you can tell. Let there be disturbance. You can tell. Let there be disturbance. No problem. Tell the answer. एनालॉग सिग्नल मध्ये म्हणजे वेव्हफॉर्म मध्ये असतात एनालॉग सिग्नल, आणि डिजिटल हे बीट्सच्या फॉर्म मध्ये असतात.
So analog signal is continuous signal and digital signal is in the form of bits. मग आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये एनालॉग कम्युनिकेशन बघायचं आहे, म्हणजे त्या सिस्टीम मधून ट्रान्समिट होणारा सिग्नल हा एनालॉग फॉर्म मध्ये असतो. सो दिस इज द डिफरन्स इन एनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल. ओके, डिजिटल सिग्नल इथं दाखवलं ह्या डायग्राम मध्ये 0110 like that, or it is also represented like this. हा झाला एनालॉग सिग्नल, हा झाला डिजिटल सिग्नल. इथं प्रत्येक पॉइंटला ह्याची व्हॅल्यू चेंज होते. एनालॉग सिग्नल मध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल असतं, निगेटिव्ह हाफ सायकल असतं. तसंच डिजिटल पल्स मध्ये हिअर इट इज पॉझिटिव्ह हाफ सायकल विच इज हॅव्हिंग व्हॅल्यू एज 1 अँड डिजिटल हाफ सायकल दॅट इज हॅव्हिंग व्हॅल्यू एज 0. मग हे दोन टाईपचे सिग्नल आहेत मेनली, ज्याच्यावरून कम्युनिकेशनचे दोन टाईप आपल्याला बघायचे. और वी आर गोइंग टू सी देर आर टू टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, एनालॉग कम्युनिकेशन आणि डिजिटल कम्युनिकेशन. ह्याच्यातलं डिजिटल कम्युनिकेशन तुम्हाला सेकंड सेमिस्टरला आहे. यू आर हॅव्हिंग द एनालॉग कम्युनिकेशन. एनालॉग कम्युनिकेशन इज बेसिक कम्युनिकेशन टाइप. Without understanding analog communication, you cannot directly start with digital communication system. मी तुम्हाला सुरुवातीला सब्जेक्ट पण सांगितले होते, तुम्हाला कुठले कुठले सब्जेक्ट आहेत एसी आपल्याला कम्युनिकेशनशी रिलेटेड. आठवत आहेत का? काही नावं सांगितलेली मी कम्युनिकेशन रिलेटेड सब्जेक्टची. काही सांगा, कुठले कुठले सब्जेक्ट सांगितले होते मी तुम्हाला? आपल्याला हे सब्जेक्ट कम्युनिकेशनशी रिलेटेड ENTC मध्ये स्टडी करायचे आहेत असं मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं तुम्हाला. सांगा मला, आठवत आहेत का सब्जेक्ट? एसी झाला एनालॉग कम्युनिकेशन, परत झाला डिजिटल कम्युनिकेशन. हे बघा, सेकंड इयर मध्ये एनालॉग कम्युनिकेशन स्टडी करायचं आहे. प्रिन्सिपल्स ऑफ डिजिटल कम्युनिकेशन मीन्स you have to study the digital communication. Then in third year you have to study OC means an optical communication. MC stands for mobile communication. These are subjects in third year, and in final year you have to study the satellite communication. Okay, एवढे communication related चे subject overall तुम्हाला स्टडी करायचे. ओके, अगेन कम्प्युटर कम्युनिकेशन नेटवर्क असाही एक कम्युनिकेशन रिलेटेड सब्जेक्ट तुम्हाला फायनल इयर मध्ये असतो. सो दीज आर टेंटेटिव्ह सब्जेक्ट्स रिलेटेड टू कम्युनिकेशन फॉर युअर ENTC इंजिनिअरिंग. सो दोन टाईप आहेत, एनालॉग कम्युनिकेशन, डिजिटल कम्युनिकेशन. त्यातले आपण आता एनालॉग कम्युनिकेशन स्टडी करतो. ओके, सो देन वी हॅव सीन द बेसिक एलिमेंट्स और बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन system. So what are the basic blocks in any communication system? Can you tell? Transmitter, channel, and receiver. Okay. So basic blocks in any communication system are information source, or that is, so just wait. So about title of subject वगैरे ते बघितलं. पण एनालॉग कम्युनिकेशन म्हणजे ज्या कम्युनिकेशन मधून एनालॉग सिग्नल ट्रान्समिट होतो, दॅट इज कॉल्ड एज एनालॉग कम्युनिकेशन. ही आहे कुठल्याही कम्युनिकेशन सिस्टमची बेसिक ब्लॉक डायग्राम. सो एनी कम्युनिकेशन कन्सिस्ट ऑफ बेसिक 3 ब्लॉक्स एज ट्रान्समिटर, रिसीव्हर आणि चॅनल. So there are these 3 basic blocks in any communication system. So what is the function of transmitter here? सायमल्टेनियसली मी तुम्हाला पीपीटी मधले पण पॉइंट दाखवते आणि नोट्स मधले पण आपण कन्सिडर करतो. ओके, सो मग सेम डायग्राम इथं थोडीशी इलॅबोरेट केलेली आहे बाय कन्सिडरिंग मोर ब्लॉक्स. हे झाले बेसिक ब्लॉक्स जे आपण आता बघितले ते ट्रान्समिटर, रिसीव्हर आणि चॅनल. सो आउट ऑफ दिस ट्रान्समिटर इज यूज टू ट्रान्समिट द इन्फॉर्मेशन. ट्रान्समिटरने ट्रान्समिट केलेली इन्फॉर्मेशन चॅनल थ्रू पास होते and it is given to the receiver. This is the म्हणजे एकदम बेसिक डायग्राम झाली ही कम्युनिकेशन सिस्टीमची. इन डिटेल जर आपण ड्रॉ केली तर टेक्निकली ती अशी ड्रॉ केली जाऊ शकते. सो व्हॉट आर द बेसिक ब्लॉक्स? इन्फॉर्मेशन सोर्स, then next block is modulator or encoder, then next is channel,
Next is demodulator, and last one it is destination. So this arrow it is from left to right. Okay, so always consider that arrow in the communication, it is from left to right. आता ही जी बेसिक ब्लॉक डायग्राम आहे ते दोन्ही डायरेक्शनने दाखवलेले आहेत काही ठिकाणी, कारण that there are again सब टाइप्स सिम्प्लेक्स डुप्लेक्स, पण तेवढ्या डिटेल मध्ये आपल्याला जायचं नाहीये. जेव्हा आपण रेग्युलर मध्ये दाखवतो तेव्हा always the information is flowing from transmitter to channel, channel to receiver. त्यामुळे this arrow you have to draw standard from left to right. Okay, that is basic block diagram of communication system. आणि हे in detail technically draw केलेली इथं दाखवलेली आहे. So what is the first block? Now you can anyone explain what is function of each block in communication system? Block diagram जर विचारली communication system ची, तर ही डायग्राम तुम्ही डायरेक्टली काढू शकता, किंवा ह्याच्या आधी ही बेसिक ब्लॉक डायग्राम ड्रॉ करून सुद्धा तुम्ही कम्युनिकेशन ची डायग्राम ही ड्रॉ करू शकता. So what is the first block? Information source. Okay, or you tell me generally what is the function of transmitter? तीन ब्लॉक आहेत ना, transmitter, receiver आणि channel. So what is the function of transmitter? What is the function of transmitter in communication system? Transmit the signal. Transmit signal. Transmit the signal. हे झालं बेसिक प्रिन्सिपल, बेसिक फंक्शन. मग ह्याच्यामध्ये दोन ब्लॉक येतात मेनली ट्रान्समीटर मध्ये. इन्फॉर्मेशन सोर्स. इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजे आपला सिग्नल जनरेटर, ज्याच्यामध्ये ओरिजिनल सिग्नल जनरेट करतो आपण. जो सिग्नल ट्रान्समिट करायचा आहे तो ओरिजिनल सिग्नल ह्या इन्फॉर्मेशन सोर्स मध्ये जनरेट होतो. फॉर एक्झाम्पल आपण बघितलंय प्रॅक्टिकल किट वरती सिग्नल जनरेटर आहे, तिथं कॅरियर साठी वेगळा सिग्नल जनरेटर आहे आणि मॉड्युलेटिंग सिग्नल साठी वेगळा सिग्नल जनरेटर आहे. मग इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजे काय? इट इज नथिंग बट सिग्नल जनरेटर. जो सिग्नल आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे तो कुठं जनरेट होतो? दॅट इज जनरेटेड इन द इन्फॉर्मेशन सोर्स. मग पुढं कुठला ब्लॉक दाखवलेला आहे? मॉड्युलेटर किंवा एन्कोडर. मॉड्युलेटर कधी यूज होईल? अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये का डिजिटल कम्युनिकेशन मध्ये? आता इथं जनरलाइज दाखवलंय त्यामुळे इथं मॉड्युलेटर ऑब्लिक एन्कोडर म्हणलंय. मग जर अॅनालॉग सिग्नल ट्रान्समिट करत असू तर मॉड्युलेटर यूज होतो, आणि डिजिटल सिग्नल ट्रान्समिट करत असू तर तिथं एन्कोडर यूज होतो. लक्षात घ्या, एन्कोडर म्हणजे काय वगैरे ते सगळं डिजिटल सिस्टीम मध्ये होईल तुम्हाला. ही जनरलाइज्ड ब्लॉक डायग्राम आहे त्यामुळे इथं मॉड्युलेटर ऑब्लिक एन्कोडर असं लिहिलेलं आहे. यातलं लक्षात ठेवा, मॉड्युलेटर म्हणजे अॅनालॉग सिग्नल आणि एन्कोडर म्हणजे तो डिजिटल सिग्नल असतो. ओके, देन what is the need of modulation? That we will see, but just can you tell in a single line why we use modulator here? Directly information source मधला सिग्नल आपण चॅनलला देऊ शकत नाही का? Can we give directly output of this information source to channel? Are you getting the question? Why we have used modulator here? डायरेक्ट देऊ शकतो का आपण इन्फॉर्मेशन सोर्सचा आउटपुट चॅनलला? No, ma'am. See, there are two types of modulation, base communications, baseband आणि कॅरियर. जेव्हा आपण फक्त मॉड्युलेटिंग सिग्नल ट्रान्समिट करतो तेव्हा आपण डायरेक्टली हा इथून इथं देऊ शकतो. बट why this modulator is used? This modulator is used to increase the strength of the signal. एखादा सिग्नल, फॉर एक्झाम्पल मी जर क्लासमध्ये तुम्हाला नुसतं शिकवत असेल तर इन दॅट केस डायरेक्टली इन्फॉर्मेशन सोर्सचा आउटपुट आपण चॅनलला देतो आणि चॅनलचं आउटपुट कुठं जातं? डेस्टिनेशनला. मग तिथं मॉड्युलेशन होत नाही. मॉड्युलेशन करण्याचा बेसिक पर्पज काय आहे? टू इन्क्रीज स्ट्रेंथ ऑफ द सिग्नल. म्हणजे हा इन्फॉर्मेशन सोर्सने जो काही सिग्नल दिलेला आहे त्या सिग्नलची स्ट्रेंथ आपण मॉड्युलेटर मध्ये
इन्क्रीज करतो आणि तो स्ट्रेंथ वाढलेला सिग्नल आपण चॅनल थ्रू रिसिव्हरला ट्रान्समिट करतो. Okay, so modulator is used to increase the strength of the signal. So based on which signal we are transmitting, these modulators are used. हे झालं ट्रान्समीटरचं. तर मग लक्षात ठेवा ट्रान्समीटर मध्ये दोन ब्लॉक असतात, इन्फॉर्मेशन सोर्स आणि मॉड्युलेटर फॉर एनालॉग. जर डिजिटल सिग्नल असेल तर मॉड्युलेटर इज रिप्लेस्ड बाय एन्कोडर. ओके, then next block it is channel. So what is the function of channel? चॅनलचा काय यूज होतो कम्युनिकेशन मध्ये? What is the function of channel? Transmit signal from transmitter to receiver. It carries the signal from output of transmitter. ट्रान्समीटरच्या आउटपुटला म्हणजे इथे जो सिग्नल मिळालाय हा दोन्ही मिळून आपला ट्रान्समीटर बनलेला आहे. ट्रान्समीटरनी मॉड्युलेट केलेला जो सिग्नल आहे तो चॅनल थ्रू कुठे मिळतो? रिसिव्हरला. फंक्शन ऑफ चॅनल इज टू ट्रान्समिट द सिग्नल फ्रॉम ट्रान्समीटर टू द रिसिव्हर किंवा टू कॅरी द सिग्नल फ्रॉम ट्रान्समीटर टू द रिसिव्हर. हे जाणार चॅनलचं फंक्शन. आता इथं मॉड्युलेटर यूज केला असेल तर रिसिव्हरचा पहिला ब्लॉक कुठला असणार आहे? What is first block in the receiver? Demodulator. So what is the function of demodulator? What happens in demodulator? मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये आउटपुट द्यायचं. म्हणजे आपण मॉड्युलेशनचा कन्सेप्ट बघूया, अजून एकदा रिपीट करूया. आणि इथं लक्षात घ्या की इथं जर मॉड्युलेशन करतो म्हणजे काय करतो आपण? सिग्नल इज made more suitable for the transmission by increasing strength of the signal. म्हणजे मॉड्युलेशन मध्ये कॅरियर सिग्नल यूज करतो आपण. मॉड्युलेटिंग सिग्नल इज combined with carrier signal and that is transmitted. So what happens in demodulation process? आपल्या मॉड्युलेटेड सिग्नल मधून कॅरियर मायनस करून त्यातून फक्त ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल परत रिकव्हर करतो आपण. दॅट इज कॉल्ड एज द demodulation process and then output is given to the destination. So this is basic block diagram of communication system. त्यामुळे एक्झाम मध्ये जर क्वेश्चन विचारला explain the basic block diagram of communication system or what are the elements of communication system, then you are supposed to draw this diagram. ह्याच्या आधी तुम्ही बेसिक साठी ही पण काढू शकता, ट्रान्समीटर, चॅनल आणि रिसिव्हर, आणि ती ड्रॉ केल्यानंतर त्याच्या खाली ही डायग्राम ड्रॉ करा. सो दीज आर द बेसिक ब्लॉक्स. सेम इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे खाली बघा ह्या ब्लॉक्सची. इन्फॉर्मेशन सोर्स, इट जनरेट्स इन्फॉर्मेशन सिग्नल, इट कॅन बी इन एनालॉग और डिजिटल फॉर्म. देन सिग्नल प्रोसेसिंग सर्किट, हे जे आहे मॉड्युलेटर किंवा एन्कोडर, ह्याला काय म्हणलेलं आहे? सिग्नल प्रोसेसिंग सर्किट. कारण जो ओरिजिनल सिग्नल झालेला आहे जनरेट इन्फॉर्मेशन सोर्स मधून त्याच्यावर हा प्रोसेस करतो. दॅट्स वाय इट कन्सिस्ट ऑफ मॉड्युलेटर अँड और एन्कोडर. दिस इज सिग्नल प्रोसेसिंग सर्किट. इट मेनली कन्सिस्ट ऑफ मॉड्युलेटर और एन्कोडर बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन सिग्नल. Modulation is done and signal is made in more suitable form for the transmission. Then main types of modulations are AM, FM and PM. This is about transmitter. Channel, it is used to transmit the signal from transmitter to receiver, and 4 channels we have to see: transmission line, parallel wire, coaxial cable and optical fiber cable and waveguide. ते channels आहेत. मग इथं काय आहे? डीमॉड्युलेटर म्हणजे काय? इट इज कॉल्ड एज सिग्नल रिकव्हरी सर्किट. याला सिग्नल रिकव्हरी सर्किट का म्हणतात? कारण आपण डीमॉड्युलेशन मध्ये काय करतो, जो काही मॉड्युलेटेड सिग्नल आहे त्यातून कॅरियर मायनस करतो आणि आउटपुटला फक्त ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल शिल्लक राहतो. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिग्नल रिकव्हरी सर्किट. अँड लास्ट वन इट इज रिसिव्हर और destination. So it may consist of linearizing circuit or signal processing
सर्किट, फॉर एक्झाम्पल एम्प्लिफिकेशन, मिनिमायझिंग सर्किट एक्सेट्रा. मग ह्या डिमॉड्युलेशन केल्यानंतर पुढे परत आपण एम्प्लिफायर वगैरे त्याच्या पुढे यूज करू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. सो इज इट क्लिअर? बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ Yes, ma'am. कम्युनिकेशन सिस्टीम. नाउ द नेक्स्ट पॉइंट. आता हे बेसबँड कॅरियर कम्युनिकेशन कडे जायच्या आधी आपण आधी मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन म्हणजे काय हे बघूया. किंवा आता आपण कम्युनिकेशन सिस्टीमची ब्लॉक डायग्राम डिस्कस केली. सो व्हॉट इज नीड ऑफ मॉड्युलेशन? What is need of communication? Can anyone tell? Why we need to communicate? Very simple question. का गरज पडते कम्युनिकेशनची मला सांगा. कुठल्याही सिस्टीम मध्ये कम्युनिकेशन का इम्पॉर्टंट असतं? Why we need communication? Without communication, what will happen? का स्टडी करायचं कम्युनिकेशन सांगा मला. Where the communication is used? Can you tell me some examples of communication? And what will happen if communication is not there? Very general question. Please give the answers. We have to go somewhat fast. We have to revise the points. What is need of communication? इन्फॉर्मेशनचं देवाणघेवाण करण्यासाठी. Okay. If communication is not there, there will not be any transfer or exchange of the information. जर आता एखादा सिग्नल इथून तुम्ही सॅटेलाइटला दिलाच नाही किंवा एखादा सिग्नल सॅटेलाइट कडून तुम्हाला परत आलाच नाही त्याचं प्रोसेस होऊन, तर त्या केसमध्ये प्रोसेस कंप्लीट होत नाही. आपल्याला जे टीव्हीवर दिसतो लाईव्ह टेलिकास्ट वगैरे एखाद्या इव्हेंटचा, तो कशामुळे दिसतो? कम्युनिकेशनमुळे. जर ट्रान्समीटर आणि रिसिव्हर मध्ये प्रॉपर सिग्नल कम्युनिकेट झाला नाही तर नो एनी प्रोसेस कॅन बी स्मूथली वर्क विदाउट द कम्युनिकेशन. दॅट इज बेसिक नीड ऑफ द कम्युनिकेशन. मग कम्युनिकेशन मध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. मॉड्युलेशन म्हणजे काय आणि डिमॉड्युलेशन म्हणजे काय. सो वन्स यू आर क्लिअर विथ द मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन पॉइंट, you can understand easily the definitions, baseband and carrier communication. हे सगळे पॉइंट एकमेकांशी रिलेटेड आहेत बघा. मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन, what is need of modulation, and then we will go for baseband communication and carrier communication. Now in communication, if directly transmitterचं आउटपुट जर आपण चॅनलला दिलं आणि चॅनलचं आउटपुट जर रिसिव्हरला दिलं तर तसंही कम्युनिकेशन होतं. ह्या कम्युनिकेशनच्या डायग्राम मध्ये मॉड्युलेशन झालंय का कुठं सांगा मला. ही डायग्राम रेफर करा जी मी आता दाखवते तुम्हाला ती. ट्रान्समीटर, चॅनल आणि रिसिव्हर ह्याच्यामध्ये मॉड्युलेशन झालेलं नाही. म्हणजे सपोज आता ट्रान्समीटर आहे, आय एम ट्रान्समीटर, आय एम ट्रान्सफरिंग सम ऑडिओ इन्फॉर्मेशन टू यू. डायरेक्टली मी तुमच्याशी बोलते. आय एम ट्रान्समीटर अँड यू आर receiver and we are talking in the class. So what will be the channel in that case? If in the class I am talking with 10 students, so I am transmitter, students are receiver, my voice is the signal. आता voice जो आहे तो ओरिजिनल सिग्नल हा एनालॉग फॉर्म मध्ये असतो. म्हणजे व्हॉइसचं कन्व्हर्जन जेव्हा इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल मध्ये होतं तेव्हा ते एनालॉग फॉर्म मध्ये असतं. कारण व्हॉइस म्हणजे काय? इट इज व्हेरिएशन्स. Our sound is continuously varying. It cannot act as a digital signal. So always remember, sounds जेव्हा इलेक्ट्रिकल मध्ये कन्व्हर्जन होतं तेव्हा त्याचा इक्विव्हॅलंट सिग्नल हा कुठल्या फॉर्म मध्ये असतो? नेहमी एनालॉग फॉर्म मध्ये असतो. ओके, देन व्हॉट विल बी द चॅनल इन दॅट केस? मी तुमच्याशी डायरेक्टली क्लासमध्ये बोलतेय. सो व्हॉट विल बी चॅनल इन दॅट केस? आय एम नॉट युझिंग एनी माइक. Directly if I am talking with you, what will be the channel or what will be the media through which I have to talk? Ear.
एअर. मग ते झालं एक्झाम्पल विदाउट मॉड्युलेशनचं. मग त्या केसमध्ये काय होतं, सपोज इफ यू आर सिटिंग ऑन फर्स्ट बेंच, व्हॉइस विल बी ऑडिबल प्रॉपरली. इफ यू सिट ऑन लास्ट बेंच, व्हॉइसची स्ट्रेंथ काय होईल, कमी होईल. तुम्ही जर त्या क्लासमधून बाहेर गेला किंवा इफ यू अगेन इन्क्रीज द डिस्टन्स, इन दॅट केस जसं जसं तुमचं डिस्टन्स वाढेल तसं आवाजाची क्लॅरिटी आधी एवढी राहील का? नो, बिकॉज नॅचरली व्हॉट इज द characteristics of signal, that strength of the signal is reduced when the transmission distance is increased. This is very common. किंवा कुठलेही एक्झाम्पल घ्या तुम्ही. आता एखादा लाईट जर तुम्ही ट्रान्समिट करत असाल, बॅटरीचा उजेड तुम्ही पडता टॉर्चचा, जर जवळ असेल भिंत तर त्याचा फोकस जास्त पडतो, जर भिंत लांब असेल तर त्याचा फोकस काय होतो, कमी होतो. बिकॉज नॅचरली टेंडन्सी ऑफ द सिग्नल इज, जसं ट्रान्समिशन डिस्टन्स वाढतं तसं त्या सिग्नलची स्ट्रेंथ काय होते, कमी होते. हा नॅचरल ड्रॉबॅक आहे सिग्नलचा. त्यामुळं जर लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन करायचं असेल आपल्याला, तर काहीतरी स्ट्रॅटेजी आपल्याला अप्लाय करावी लागते, ज्याच्यामुळं आपला जो सिग्नल आपण ट्रान्समिट करणार आहे त्याची स्ट्रेंथ काय होईल, वाढेल. आणि जरी ट्रान्समिशन डिस्टन्स वाढलं तरी त्या सिग्नलमध्ये लॉस न होता तो इफेक्टिव्हली रिसिव्हर पर्यंत ट्रान्समिट होईल. अशी कुठली तरी प्रोसेस आपल्याला यूज करावी लागते. अँड दॅट प्रोसेस इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज द मॉड्युलेशन प्रोसेस. मॉड्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये. तुमचा 60% सिलेबस हा जवळजवळ मॉड्युलेशन वरतीच डिपेंडंट आहे. त्यामुळे इफ यू रिमेंबर दोज हू आर अटेंडिंग रेग्युलरली, initial around 15 to 20 lectures I have given for revision also for this modulation and demodulation point. Okay, so remember that modulation means what? It is the process, आता technical definition झाली हे. It is the process of superimposing high frequency signal with low frequency signal. पण जर आपण आपल्या रेग्युलर एक्झाम्पल मध्ये बघायचं झालं तर मॉड्युलेशन का करतो आपण? जर मॉड्युलेशन केलं नाही तर काय होतं, जसं जसं सिग्नलचं ट्रान्समिशन डिस्टन्स वाढतं तशी त्याची स्ट्रेंथ काय होते, कमी होते. आणि मग रिसिव्हरला आपल्याला पाहिजे तो सिग्नल मिळू शकत नाही. त्यामुळं त्या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण जी प्रोसेस यूज करतो दॅट इज कॉल्ड ॲज द मॉड्युलेशन प्रोसेस. यू गेटिंग द बेसिक कन्सेप्ट, दोज हू वर ॲब्सेंट इनिशियली? Yes, ma'am. So the example of modulation. आता मॉड्युलेशन म्हणजे काय, की द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ द सिग्नल ही झाली जनरल डेफिनेशन. मग आता मॉड्युलेशन साठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर केलं होतं. सो व्हॉट इज द meaning of modulation? Modulation consists of two signals. One is modulating signal, or that is also called as information signal, or that is also called as the message signal. Okay, basic concept आहे तो मॉड्युलेशनचा. मॉड्युलेशन मध्ये दोन सिग्नल आपल्याला यूज करावे लागतात. वन इज मॉड्युलेटिंग सिग्नल विच इज कॉल्ड ॲज इन्फॉर्मेशन और बेसबँड सिग्नल. सेकंड इज कॅरियर सिग्नल. आणि जेव्हा मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नलचं आपण कॉम्बिनेशन घेतो किंवा त्या दोन्हीचं जेव्हा or when we are combining modulating signal and carrier signal, which signal we get at the output? दोन्ही कंबाईन केल्यानंतर कुठला सिग्नल मिळतो आपल्याला? Modulated signal. We get the modulated signal at the output. Okay, so I had told you one simple example to understand the concept of modulation. Okay, suppose you want to go from Pandharpur to Solapur. See this example repeatedly, intentionally I am repeating because that is this good example to understand the concept of communication. Okay, आता तुम्हाला इथून सोलापूरला जायचंय. सपोज यू आर द सिग्नल, means you are acting as a modulating signal, ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल जो तुम्हाला ट्रान्समिट करायचा आहे. तुम्हाला स्वतःला इथून पंढरपूरवरून सोलापूरला जायचंय. सो यू आर ऍक्टिंग ॲज अ मॉड्युलेटिंग सिग्नल, but you know that your strength will decrease, so you can walk up to 1 kilometer, 2 kilometer, maximum you can walk up to 10 kilometer. But after that what will happen, that your strength will reduce.
त्याच्या पुढे तुमचं स्पीड तेवढं राहत नाही आणि यू विल नॉट बी एबल टू reach up to the destination because your strength is reducing, but you want to go to Solapur. So what you do in that case, modulating signal ची strength कमी होत जाते, म्हणून तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी सिग्नलचा आधार घेता ज्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे तुमच्यापेक्षा ऑब्वियसली कमी असणारी बघू आपण का जास्त असणारा बघू सिग्नल. तुम्हाला इथून सोलापूरला जायचंय पण तुमची स्ट्रेंथ कमी आहे. सो व्हॉट यू डू, यू टेक हेल्प ऑफ अनदर सिग्नल, ऑब्वियसली ज्याची स्ट्रेंथ तुमच्यापेक्षा काय असणार आहे जास्त असणार आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल यू टेक हेल्प ऑफ द बस किंवा कुठलाही कॅरियर म्हणजे व्हेकल तुम्ही कुठलाही दुसरं बघता. सपोज व्हेकल आपण बस कन्सिडर केलं तर यू आर नॉट एबल टू गो बिकॉज ऑफ युअर स्पीड. सो व्हॉट यू डू, you take help of the bus or you take help of some another vehicle which is having more speed. मग काय करता तुम्ही, you combine yourself with bus. म्हणजे तुम्ही बस मध्ये बसता म्हणजे ट्रान्समिशन होताना कशाच होतंय, yourself in the bus म्हणजे दोन्हीही सिग्नल कॅरियर प्लस मॉड्युलेटिंग सिग्नल याचं कॉम्बिनेशन होऊन इथून सोलापूरला ट्रान्समिट होत आहे. मग जो काही ट्रान्समिटेड सिग्नल आहे त्याला आपण म्हणतो मॉड्युलेटेड सिग्नल. सो मॉड्युलेटेड सिग्नल इज ट्रान्समिटेड थ्रू द चॅनल. सो बाय रोड यू आर मूव्हिंग and when you reach to the Solapur again, what we need to do, you are separating yourself from the bus. You are coming out from the bus and then you go to the your home or to office wherever it is required. म्हणजे परत रिसिव्हरला काय करणं गरजेचं असतं, कितीही जरी चांगला कॅरियर सिग्नल असला तरी कॅरियर सिग्नल सकट रिसिव्हरला जात नाही. आपण घेऊन तो काय करतो, आपण कॅरियर सिग्नल काढून टाकतो आणि फक्त मॉड्युलेटिंग सिग्नल आपल्या रिसिव्हरला देतो. सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ मॉड्युलेशन. तर ऑब्विसली मला सांगा, मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल कंबाईन केले तर मॉड्युलेटेड मिळतो. मॉड्युलेटेड मधून कॅरियर मायनस केला की मॉड्युलेटिंग सिग्नल मिळतो. सो इफ यू कंपेअर कॅरियर अँड मॉड्युलेटिंग सिग्नल, विच वन इज हॅव्हिंग हायर फ्रिक्वेन्सी? Carrier. Carrier, because obviously strength of the modulating signal is low. To overcome that we are using the carrier signal. So obviously the frequency and other characteristics of carrier signal will be better as compared with the modulating signal. So to increase the strength of the signal, you are taking shelter of another signal which is called as carrier, and combinedly both are transmitted. That process it is called as the modulation process. And demodulation means what? It is the process of extracting information signal from modulated signal. So two equations I told simply to understand. Carrier plus modulating signal is equal to modulated, जो आपण ट्रान्समिट करतो, and modulated minus carrier, that will give you the modulating signal at the receiver. So this is the concept of modulation and demodulation. त्यामुळे मॉड्युलेशन ची टेक्निकल डेफिनेशन काय दिलेली आहे इथं, it is the process of superimposing. Superimpose means mix high frequency signal with low frequency signal. High frequency means here it will be carrier and low frequency will be modulating signal. Then it is again also defined as it is process in which characteristics of carrier are changed in accordance with characteristics of modulating signal. मग मॉड्युलेशन मध्ये काय होतं, कॅरियरच्या कॅरेक्टरिस्टिक्स मॉड्युलेटिंग सिग्नल नुसार चेंज होतात. फॉर एक्झाम्पल, यू हॅव टू गो फ्रॉम पंढरपूर टू सोलापूर, दॅट्स वाय यू आर सिलेक्टिंग द बस. म्हणजे तुमचं जर ओन व्हेकल असेल, इफ यू वॉन्ट टू मूव्ह फ्रॉम पंढरपूर टू पुणे, यू विल टेक युअर व्हेकल इन दॅट डायरेक्शन. म्हणजे तुम्हाला कुठून कुठं जायचंय ह्याच्यानुसार तुमचा कॅरियर चेंज होतो. सो ऑलवेज रिमेंबर इन मॉड्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे रिपीटेडली मी सांगते, कॅरियरच्या कॅरेक्टरिस्टिक्स मॉड्युलेशन मध्ये चेंज होतात इन प्रपोर्शनेट विथ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉड्युलेटिंग signal. Okay, so this is the basic concept of modulation and
demodulation. So today we have seen what is the meaning of communication, basic block diagram of communication, what is the concept of communication, what is the concept of modulation and demodulation. Okay, so that points we have seen today. So you just put your number in the chat box and then we will stop. Put your number in the chat box and you can leave the meeting. हॅलो मॅम. बोला. आपल्या शाळेत म्हणजे कॉलेजमध्ये ते माईक आणि साऊंड वगैरे यूज केले जातात त्यामध्ये आपण मॉड्युलेशन करत नाही ना? त्याच्यामध्ये एक्झॅक्टली असं मॉड्युलेशन म्हणू शकत नाही आपण, कारण तिथं बेसिकली काय होतं की आपलं कन्व्हर्जन होतं ना, व्हॉइस इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्व्हर्जन होतं आणि तिथं जास्त डिस्टन्स वरती ट्रान्समिशन नसतं, त्यामुळे तिथे फक्त आपलं कन्व्हर्जन होतं, कन्व्हर्जन ऑफ सिग्नल फ्रॉम साऊंड इनटू इलेक्ट्रिकल फॉर्म. तिथं असं मॉड्युलेशन वगैरे यूज होत नाही. स्टील इफ देर आर सम ऍप्लिकेशन्स, म्हणजे आपल्याकडे पीएस सिस्टीमचे काही इक्विपमेंट आहेत ज्याच्यामध्ये काही केसेस मध्ये मॉड्युलेशन असेल तर दॅट आय विल चेक अँड आय विल टेल. पण आपल्या प्रॅक्टिकल मध्ये साऊंडशी रिलेटेड असं मॉड्युलेशन कुठलं होत नाही. अजून काय त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स असतील तर ते मी बघते आणि तुम्हाला सांगते. तुम्हाला तेच विचारायचं आहे ना, माईक आणि ह्याच्यामध्ये काय होतं का लाऊडस्पीकर मध्ये? हा, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये जी यूज केली जाते सिस्टीम लेक्चर्स करताना, त्यामध्ये आपण मॉड्युलेशन यूज करत नाही ना, कारण ते थोड्या डिस्टन्सवर असतंय ना, की तिथनं सिग्नल इमिट केला त्याचं ट्रान्सफर करून नंतर तो साऊंडद्वारे आपल्याला पोहोचवला जातो. हा, तिथं मॉड्युलेशन होत नाही. तिथं काय होतं, फक्त कन्व्हर्जन होतं आणि एम्प्लिफिकेशन होतं. आधी आपला जो आवाज असतो त्या आवाजाचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये होतं आणि त्या इलेक्ट्रिकल सिग्नलचं एम्प्लिफिकेशन होतं आणि परत त्याचं कन्व्हर्जन साऊंड मध्ये होतं. लाईक दॅट इट टेक्स प्लेस. देअर नो एनी मॉड्युलेशन इज टेकिंग प्लेस. ओके. जे आता FM ब्रॉडकास्टिंग स्टेशन वगैरे असतात की नाही, जिथं साऊंड रेकॉर्डिंग होतं किंवा एखादं गाणं रेकॉर्डिंग होतं, तिथं ब्रॉडकास्टिंग होताना मॉड्युलेशन होतं मात्र, कारण तिथं ट्रान्समिशन डिस्टन्स जास्त असतं ना. फॉर एक्झाम्पल रेडिओचं जे सेंटर असतात तिथं गाणं वगैरे एखादं रेकॉर्डिंग केलं की तिथं ते रेकॉर्डिंग जेव्हा ऍक्च्युअल ब्रॉडकास्ट होतं तेव्हा तिथं ब्रॉडकास्टिंग मध्ये मॉड्युलेशन होतं, कारण तिथं जिथं ते गाणं परत पोहोचवायचं आहे म्हणजे रिसिव्हर जो आहे त्याचं डिस्टन्स जास्त असतं, त्यामुळे तिथं मॉड्युलेशन होतं. आपल्या क्लासच्या ह्याच्यामध्ये होत नाही मॉड्युलेशन, तिथं फक्त कन्व्हर्जन होतं. ओके. हॅलो, आपण आपला जो माईक असतो ना, ते सर बोलत असतात, जर दुसरी सिस्टीम यूज केली की त्याच फ्रिक्वेन्सीचं जर आपण सिग्नल इमिट केला तर दोन्ही सिग्नल एका वेळेस, म्हणजे आता समजा मी जर काय खोडी करायसाठी जर एखादी सिस्टीम बनवली की सरचा आवाज आणि माझा पण आवाज मिक्स झाला पाहिजे, तसं होऊ शकतं का? तसं होणं तिथं अवघड आहे बरं का, कारण त्यात आता तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक क्लासचं किती पीएस सिस्टीम त्या नंबरची वेगळी असते, म्हणजे तिथे ते ट्युनिंग केलेलं असतं ना. म्हणजे त्या क्लासचा जो रिसिव्हर आहे, म्हणजे त्या क्लासचा माईक आहे, त्याला जो रिसिव्हर असेल तो त्या क्लासमध्ये फिक्स असतो ती सिस्टीम, तर ती फ्रिक्वेन्सी तिथं ट्यून केलेली असते. मग तुम्हाला ती फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स वगैरे यूज करून तसं करावं लागेल, तुम्ही जसं म्हणताय ना. मग ते तुम्हाला इंटरनली त्याचं मिक्सिंग वगैरे करून ते तसं करावं लागतं. हा, पण पण दॅट इज नॉट इझी. जर तो सरपाशी जो ट्रान्समीटर असतोय ना, त्या ट्रान्समिटची फ्रिक्वेन्सी जर आपण बनवलेल्या डिव्हाइसची फ्रिक्वेन्सी जर एकच असली तर होऊ शकते. मग तसं होऊ शकतं की, त्याच्यामध्ये पण काही इंटरनल कोड्स असू शकतात ना, असं म्हणते. तेच म्हणजे डाऊट आलता मला जरा विचार. हा, दॅट कॅन बी डन बट दॅट इज नॉट इझी थिंग टू डू. ओके. ओके मॅम. Okay, thank you. So many students, they have not typed their roll number. Okay, you can type your roll number and you can leave the meeting. Okay, Sagar, if you have any doubt, no, you can call, no problem. Now Okay, ma'am. Okay. entry lecture is there, no? Otherwise, madam may feel I have extended.
Okay, so otherwise last 10 minutes we can give for discussion from tomorrow onwards, no problem. So that you can ask your doubts. Okay, we will stop here. You type your number in the chat box and leave the meeting.